जसा काळ जाईल तशी माणसाची भूमिका बदलते, यामध्ये काहीही वावगं नाही. आता 24 तारखेला जे मनोज जरांगे पाटलांची सभा होती, निर्णायक सभा होती, त्यावेळेस पाटलांनी जनतेला आव्हान केलं आणि अपक्ष उमेदवार पूर्ण महाराष्ट्रामधून 48 ते 48 जागावरती द्यायचं हे त्यांनी ठरवलं होतं आणि त्यांनी गावागावातून त्यांनी अहवाल मागितले आणि त्या अहवालाचं वाचन झालं ते म्हणजे 30 तारखेला आणि त्यांनी निर्णय घेतला पुढचा की मराठे 48 ते 48 अपक्ष उमेदवार लढणार नाहीत आणि मराठे हे लोकसभा लढवणार नाहीत. पण त्याने त्या ठिकाणी 2 ते 3 त्यांनी गाईडलाईन दिल्या. त्या गाईडलाईन कोणत्या होत्या? आरक्षण विरोधी लोकांना मत द्यायचं नाही, तुम्हाला जे कळल ते करा. आणि पुढचं होतं कुणाच्याही सभेला आणि प्रचाराला जायचं नाही. आणि यातूनच एक असं वाटायला लागलं की जरांगे पाटलांच्या ह्या भूमिकेमधून कुणाकुणाचं वाटोळं होणार आणि कुणाकुणाचं या ठिकाणी गेम हा यशस्वी होणार. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप. आज तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, आता जरांगे पाटलाच्या ह्या भूमिकेमुळं काही प्रमाणामध्ये भाजपला धक्काच बसलाय. तर भाजपला वाटलं होतं की आपण एवढं हुसकावून सोडलं होतं, पण आपलंच नाणं आपल्यावरती पलटलं. आपण जो डाव टाकला होता तो डाव पूर्णपणे जरांगेंनी उधळून लावला. तो डाव होता तरी कोणता समजून घ्या. भाजपचा डाव असा होता असं लोक म्हणतायत की भाजपच्या विरोधामध्ये किंवा जर जरांगे पाटलांनी जर आपले अपक्ष उमेदवार उभा केले असते किंवा थांबवले असते तर त्यावेळेस महाविकास आघाडीचे मत पूर्णपणे यांनी खाल्ले असते. त्याचा फायदा हा आपल्याला झाला असता. ओबीसी जुडलेला आहे भाजपला पूर्वीपासून आणि आता पण, त्यामुळं फायदा हा भाजपला पूर्णपणे झाला असता असा एक त्यांना आशा होती भाजपला. पण त्यांची आशा पूर्णपणे निष्फळ झाली आणि या ठिकाणी भाजपचा भ्रमनिरास झाला. जरांगे पाटलांचा निर्णय आहे तो निर्णय नेमकं कुणाचा बळी घेणार याची चर्चा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आता बघा, यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्या लोकांनी या आंदोलनाच्या काळामध्ये मराठ्यांना सतवलंय, मराठ्यांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलेले किंवा त्यांनी विरोधामध्ये बोललेली आहेत आरक्षणाच्या विरोधामध्ये, त्यांच्याकडे मराठा समाज हा नक्कीच नाक मोरडणार. आणि जे कोणी त्यांना साथ दिली होती त्यामध्ये बच्चू कडू असतील, प्रकाशजी आंबेडकर असतील, कुठेतरी यांच्या विषयी मराठ्यांच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर बनलेला आहे. याचा फायदा नक्कीच ह्या दोघांना होऊ शकतो या निवडणुकीमध्ये. याचा फायदा नक्कीच वंचितचे प्रकाशजी आंबेडकर आणि बच्चू कडू हे 100% घेऊ शकतात. पण याच्या उलट एक अशी गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे बघा, आता काही लोक म्हणायला लागले तर काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे की आता फक्त पूर्वी प्रकाशजी आंबेडकर ही भाजपची बी टीम होती, आता त्याच्या जोडीला परत जरांगे आला. म्हणजे जो कोणी आपल्या सोबत लढत नाही तो एखाद्याची बी टीम, एखाद्याची सी टीम असं ठरवून लोक मोकळे होतात. पण जे आपले हक्क आहेत, ज्या हक्कासाठी तो एखादा व्यक्ती लढत आहे, एक पर्टिक्युलर समाज त्या गोष्टीकरता लढत आहे, आतापर्यंत हे कुणी बघत नाही. फक्त एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या समाजाचा जोपर्यंत आपल्याला उपयोग करून घेता येईल, जोपर्यंत तो आपल्या उपयोगाचा आहे तोपर्यंत त्याचं महत्व किंवा त्याचा चांगुलपणा सोबत ठेवायचा. आणि ज्या वेळेस तो व्यक्ती आपल्या मनासारखं किंवा आपल्याला फायदा होईल असं वागणार नाही किंवा वागत नाही, त्यानंतर त्याची गरज संपली. म्हणजे बघा, एक मराठीमध्ये म्हण आहे, गरज संपो वैद्य मरो, अशी गोष्ट आहे. गरजेपुरतं वापर करायच्या गोष्टी ह्या चालू असतातच. पण आता इथं मुद्दा असा येतो की जरांगे पाटलाची जी भूमिका आहे की लोकसभेमध्ये आमचे उमेदवार देणार नाही आणि आम्ही कुणाला पाठिंबाही देणार नाही. हा मराठा हा आलेप तर राहील पण मराठा 100% वोट करेल. आता या ठिकाणी राहून राहून प्रश्न येतो की मराठा वोट करेल तरी कुणाला आणि करेल तरी का करेल. आपण दोन्हीही बाजू समजून घेऊया. एक महायुतीची बाजू आणि एक बाजू महाविकास आघाडीची आणि एक बाजू तिसरी. ठीक आहे, आता बघा, पहिली बाजू समजून घ्या. सत्तेमध्ये भाजप 10 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी यांनी आरक्षणाचं राजकारण केलं आणि ज्यावेळेस हे सत्तेमध्ये आले, यांची सत्ता असताना एवढे मोठे मोठे आंदोलन झाले. त्यामध्येच मराठा आरक्षणाचं जे आंदोलन जरांगे पाटलांचं होतं त्यानं पण रौद्ररूप धारण केलं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा एकवटला होता. पण त्यांचा भ्रमनिरास हा पूर्णपणे भाजपने केलं. आणि ज्याला जरांगे पाटील षडयंत्र म्हणतात, काय चाली म्हणतात, खोटे गुन्हे म्हणतात आपल्या सीएम, डेप्टी सीएम साठी,
ह्या सर्व गोष्टी झाल्या. त्यामुळं जरांगे पाटलांनी वारंवार ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्या आरक्षणाचा पूर्णपणे शत्रू हा भाजप आहे, फडणवीस साहेब आहेत, हे लोकांच्या मनात तशी बिंबवल्यासारखं ह्या गोष्टी आहेत. आणि बघा, कुणालाही तुम्ही विचारून बघा, महाराष्ट्रामध्ये मराठ्याला तुम्ही विचारून बघा, तुमचं वोट कुणाला असणार आहे, त्यावेळेस लोक डायरेक्टली म्हणतात आम्ही भाजपला वोट करणार नाही. आता एका ठिकाणी नगरमध्ये सभा होती विखे पाटलाची, त्या ठिकाणी त्या सभेतून ज्यावेळेस साहेब बोलण्यासाठी वरती आले त्यावेळेस पूर्णपणे मराठा समाजाने पाठ फिरवली. हे ताजं उदाहरण आहे. पण असंच उदाहरण प्रत्येक मतदारसंघामध्ये होतं. ते मतदारसंघामध्ये भाजपचे कोणी उमेदवार येवोत किंवा आपले काँग्रेसचे लोक येवोत. आता सोलापूरमध्ये प्रणितीताई शिंदे त्या आल्या होत्या, पण त्यांच्या सुद्धा गाड्या अडवण्यात आल्या, पंकजा मुंडेंच्या गाड्या अडवण्यात आल्या. म्हणजे बघा, सत्तेमध्ये प्रस्थापित असतील किंवा सत्तेच्या बाहेरील विस्थापित असतील, म्हणजे भाजप आणि त्यानंतर पुढले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असतील. आरक्षणासाठी ना भाजप पुढे आला होता ना महाविकास आघाडी पुढे आली होती. बघा, लोकसभेमधला सगळ्यात मोठा आणि महत्वाची एक गोष्ट असते, तोपर्यंतच लोकशाही हे जिवंत असते, ते म्हणजे जोपर्यंत त्या लोकशाहीच्या देशामधील विरोधी पक्ष जोपर्यंत कणखर असेल, स्ट्रॉंग असेल, तोपर्यंत तेथील लोकशाही अबाधित असते. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं नाही, काही महिन्यामध्ये विरोधी पक्ष होता, पण त्यांना कधीही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कधीहीच आपली भूमिका गंभीरपणे किंवा जास्त प्रखरपणे स्पष्ट केले नाही किंवा त्याविषयी कुठले मुद्दे सुद्धा उपस्थित केले नाहीत. फक्त बोलत्याला काडीचा आधार दाखवायचा प्रयत्न केला, फक्त डोळ्यांचा फक्त अश्रू पुसायचा प्रयत्न केला, पण त्याविषयी ठोस भूमिका ही महाविकास आघाडीने पण नाही घेतली आणि महायुतीने पण नाही घेतली. त्यामुळे मराठा समाजाचा जो सॉफ्ट कॉर्नर आहे तो पूर्णपणे ह्या दोन्हीही आघाड्याच्या विरोधामध्ये आहे. आता यामध्ये जे प्रश्न येतो, जरांगे पाटील म्हणतील त्यांनाच मतदान करणार, हा एक वर्ग आहे मराठ्यामध्ये विचार करणारा. जर पाटलांनी दगडाला मतदान करा म्हटलं तर आम्ही त्यांना सुद्धा मतदान करू आणि आम्ही त्यांना सुद्धा निवडून आणू, ह्या बोलणारा सुद्धा एक वर्ग आहे. आणि एक वर्ग अभ्यासू आहे, तोही अशा गोष्टी बोलतो की जे आमच्या करता आहेत आम्ही त्यांच्या करता आहे, जे आमच्या सपोर्टमध्ये आहेत आम्ही त्यांच्या सपोर्टमध्ये आहेत. हे एक प्रकार यातून पुढे येतो. म्हणजे हे दोन्हीही प्रकार हे प्रस्थापितासाठी आणि विस्थापितासाठी सुद्धा धोक्याची घंटा आहेत. आता मग या वेळेस अशा अवस्थेमध्ये नेमकं फायदा होणार तरी कुणाचा? मराठ्याचं जी हे घेतली भूमिका आहे पाटलांची, हे भूमिकामुळं ह्या दोन्हीही आघाड्यांचं स्वप्न हे नक्कीच भांगणार आणि या ठिकाणी मराठा समाज हा पूर्णपणे तिसरीकडेच वळला जाणार, त्यामध्ये काहीही शंका नाही. आता बघा, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की जर जरांगे पाटलाची ही भूमिका आहे, त्यांचे उमेदवार पण नाहीत, मग हा मराठा समाज पारंपरिक ज्या ठिकाणी पहिलं वोट करायचा त्या ठिकाणी जाईल का जाऊ नाही शकत, ही प्रश्न होते. पण बघा, लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टी बिंबवल्या गेलेल्या आहेत. जर घरामधील कुटुंबातील मुलगा तरी तिकडून गेला तरी मागील जी मंडळी आहे ती मंडळी जरांगे पाटलांशी नक्कीच एकनिष्ठ राहणार. आणि त्यांना हेही चांगलं माहिती आहे, आता मराठ्याच्या मनामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी घर करून गेलेलं आहे सपोर्ट देऊन. तुम्हाला मी एक वारंवार गोष्ट सांगत असतो, ती गोष्ट कुठली आहे, जे का जंगलाला आग लागली होती, आगीमध्ये जंगल पूर्ण जळून खाक होत होतं, त्या ठिकाणी सर्व पक्षी सैरा बहिरा बळत सुटले होते, बाहेर धावत होते. त्यावेळेस एक लहानशी चिमणी चोचेमध्ये पाणी घेऊन ते विझवायचा प्रयत्न करायचे. मग त्यावेळेस एका मोठ्या वाघाने विचारलं, अगं वेळी, तू एका चोचेमध्ये पाणी घेऊन ते वनवा विझवत आहे, पण तो वनवा विझणार आहे का? त्यावेळेस ती चिमणी म्हणते, हो मला हे माहित आहे तो विझणार नाही, पण ज्यावेळेस ह्या आगीचा, ह्या जाळपोळीचा इतिहास रचला जाईल त्यावेळेस पाहणाऱ्यामध्ये माझं नाव नसून हे विझवणाऱ्यामध्ये माझं नाव आहे. ह्या असणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला एकूणच याविषयी वाटतंय काय? नक्कीच खाली कमेंट करून सांगा. तुमचं मत नक्कीच नोंदवा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय हिंद आणि जय महाराष्ट्र.